तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे. तुमच्या शरीराचे सगळे अवयव जरी तुमच्यापासून दूर झाले तरी शक्य आहे. फक्त तुमचा एक अवयव तुम्हाला जपायचं आणि ते म्हणजे तुमचं माइंड. सध्या मराठी सिनेमांमध्ये अतिशय चांगल्या सिनेमांची निर्मिती होते आणि असाच एक आशयघन सिनेमा म्हणजे अनन्या. अनन्यामध्ये ऋता दुर्गुळे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे, तर प्रताप फड यांनी हा डिरेक्ट केला आहे. त्यांच्याशी आपण गप्पा बनवणार आहोत. आपल्या त्या स्टुडिओमध्ये आल्या. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. हा सिनेमा म्हणजे साधा सिनेमा नसून त्याच्यातून खूप सारा मेसेज तुम्ही देत आहे. तर हा प्रोसेस कशी होती या सिनेमाची? आता ट्रेलर पाहिला असेल तर साधारण एक अंदाज आला असेल की अनन्या हे खूपच चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे आणि इट्स आय वोंट से इट्स अ रोल ऑफ अ फिजिकली चॅलेंज्ड गर्ल, बट आय वुड से की इट इज ऑल अबाउट युअर माइंड. कारण जसं आमचं फिल्ममध्येही वाक्य आहे की तुमचं बाकी काही शाबूत नसेल तरी चालेल, पण तुमचं माइंड शाबूत असायला हवं. आणि कधीही कुठल्याही कोणाच्याही आयुष्यात लाईफमध्ये असा एक अनएक्सपेक्टेड टर्न येतो, जसं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पॅन्डेमिक आलं आणि अचानक सगळं थांबलं. सो ते प्रोसेस करायला एक ह्युमन लेवलला आपल्याला थोडा त्रास झाला आधी, बट वी ऑल फॉट बॅक, वी सर्वाइव्ड. तसंच अनन्याची स्टोरी आहे. तिच्या आयुष्यातही असं काहीतरी घडतं आणि एक ह्युमन म्हणून डेफिनेटली तिला तेव्हा ते वाईट वाटतं. ती फिगर आउट करते की त्यातून कसं बाहेर पडायचं आणि त्याच्यानंतर ती स्वतःच्या पायावर लिटरली उभी राहते इथे, कारण त्या अपघातात तिचे 2 हात गेले आहेत. सो इट्स अ स्टोरी ऑफ हर जर्नी. अँड मेसेज म्हणजे आय वुड से की इट इज अ कम्प्लिटली फॅमिली एंटरटेनर. म्हणजे तुम्ही आय एम शुअर की तुम्हाला इतकी मजा येईल ते बघताना, कारण तुम्ही बघितलं असेल आत्ता त्यात अमेयही आहे, सुव्रतही आहे आणि ते म्हणजे अमेय एक अशा पॉईंटला तिच्या अनन्याच्या आयुष्यात येतो जेव्हा यू फील की आता काय, पुढे काय. ओके, नाव एव्हरीथिंग इज डन, शी इज ऑन हर ओन, पण आता पुढे काय वगैरे असं त्या. सो दे आर व्हेरी इंटरेस्टिंग टर्न्स अँड इट इज आम्ही आत्तापर्यंत म्हणजे आम्ही ती फिल्म खूप ऑनेस्ट इंटेन्शनने केली आहे. त्यामुळे आय जस्ट होप की त्यातले जे इमोशन्स आहेत ते लोकांना रिलेट जे डेफिनेटली रिलेट करतील. आणि इट इज नॉट अ लँग्वेज बॅरियर फिल्म डेफिनेटली. म्हणजे आता ती मराठीत बनली आहे म्हणून मराठी प्रेक्षकांसाठी असं आपण म्हणतो आहे, पण ते असं नाही आहे. म्हणजे आमच्या ट्रेलरवर जसे काही रिस्पॉन्सेस होते की वी डोंट नो मराठी बट वी कुड रिलेट टू द इमोशन्स. सो ते असं नाही की तुम्ही महाराष्ट्रीयन असेल तरच जाऊन फिल्म बघा. इट इज ओपन टू एव्हरी वन. आणि आय थिंक इमोशन्स इज ऑल द लँग्वेज वी ऑल स्पीक. वी डोंट नीड. आणि कधी कधी असं आहे ना की कधी कधी बोलून गोष्टी कळत नाहीत, पण सायलेन्स वर्क होतो. सो इट इज सेम विथ अनन्या. ती खूप कमी बोलते सिनेमात, ती खूप डोळ्यांनी बोलते, ती खूप तिच्या ॲक्शन्सने बोलते आणि आय थिंक ते वर्क होईल आणि ते वर्क होतं आहे. ज्यांनी फिल्म पाहिली आहे त्यांच्यापर्यंत काय बऱ्याचचं असं आहे की स्क्रीनवर दे इज ॲब्सल्यूट सायलेन्स अँड दे इज समथिंग गोईंग ऑन अँड पीपल आर जस्ट वॉचिंग इट अँड दे ॲक्च्युली गेट इट की काय आहे. सो आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ अनन्या. आणि खूप तुला भूमिकेची याची तयारी करावी लागली, तर ती तयारी कशी होती आणि त्याच्यासाठी ह्यांनी किती मदत केली? सरांशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे, कारण सरांनी ॲक्च्युली अनन्याला बाळ होती तेव्हापासून सांभाळलं आहे आणि ते सिनेमापर्यंत पोहोचवलं आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय म्हणजे काहीच नाही. कितीही आता तुम्ही म्हणालात की तुमच्या काही मीडिया फ्रेंड्सने सांगितलं, आजच आमचा प्रेस शो होता की माझं काम उत्तम झालं आहे, तर इट इज ऑल बिकॉज ऑफ हिम. कारण एका ॲक्टरच्या मागे उत्तम डिरेक्टर नसेल तर म्हणजे मला तरी नाही परफॉर्म करता येत मग. सो आय एम जस्ट ब्लेस्ड की त्यांना असं वाटलं की मी अनन्या करू शकेन आणि आय जस्ट इट्स माय डेब्यू फिल्म अँड आय एम सो ग्लॅड की अनन्यासारखा रोल डेब्यू म्हणून मिळाला. आणि इट इज ऑल सेड अँड डन नाव की अनन्यामध्ये किती फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे, बिकॉज इट इज ऑब्वियस ना. म्हणजे आपण हाताने ज्या गोष्टी रोज करतो किंवा सकाळी उठून हाताने ब्रश करतो तसं ती पायाने करते. आणि इट इज नॉट अ रेग्युलर थिंग. आय वोंट से इट इज नॉट अ नॉर्मल थिंग. इट इज डेफिनेटली अ नॉर्मल थिंग बिकॉज वेन आफ्टर आय स्टार्टेड नोईंग अनन्या मला ते अजिबातच ऑड वाटलं नाही. मला असं वाटलं की हां, ऋता सकाळी उठून ब्रश करते हाताने, अनन्या पायाने उठून ब्रश करते. इतकं नॉर्मल आहे तिच्यासाठी. आणि ॲक्च्युली तिच्यामुळे आपण ते खूप नॉर्मल आहे असं समजून जातो की अरे हो यार, ह्याच्यात काही ऑड नाही आहे. त्यामुळे आय वुड से ओनली द फिजिकल ट्रेनिंग पार्ट वॉज डिफिकल्ट अँड मोर दॅन दॅट ते तर ठीक आहे. म्हणजे कन्सिस्टंटली तुम्ही वर्कआउट्समध्ये कन्सिस्टंट राहिलात तर तुमची बॉडी तुम्हाला डेफिनेटली सपोर्ट करते, पण युअर माइंड इतके डिस्ट्रॅक्शन्स असतात. बट टू बी फोकस्ड फ्रॉम युअर अँड टू अंडरस्टँड अ माइंडसेट ऑफ सच अ गर्ल, जिथे आपण स्वतःला तर कधीच बघत नाही, पण आपण इतर कोणालाही असा विचार करू शकत नाही कोणाबद्दल की कोणाच्या तरी बाबतीत असं घडावं. त्यामुळे जे कधीच एक्सपिरियन्स केलं नाही आहे किंवा ते दॅट पार्ट वॉज डिफिकल्ट. आय वुड से मेंटल ग्रूमिंग सेशन्स वर डिफिकल्ट, पण थँक्स टू द पर्सन हू इज सिटिंग नेक्स्ट टू मी की त्यांच्यामुळे सगळंच खूप सॉर्टेड झालं. आणि
जे काही परफॉर्म करू शकले किंवा आत्ता जे काही लोकांना आवडतं आहे ते सगळ्याचं क्रेडिट सरांना आहे. ही अनन्या प्रत्येक टप्प्यात बदलत गेलेली आहे. एकांकिका होती, व्यावसायिक नाटक झालं आणि आता सिनेमा. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये तिन्हीमध्ये वेगवेगळे आम्ही ॲक्ट्रेस पाहिलेले आहेत. तर ह्या प्रोसेसबद्दल काय सांगतो? रुईया कॉलेजमध्ये ही एकांकिका मी केली होती. तेव्हा मला एका पुस्तकात एक उदाहरण म्हणून ती अनन्या मिळाली होती. विल पॉवर आपली किती स्ट्रॉंग असते आणि विल पॉवरच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो याची काही उदाहरणं होती. त्या उदाहरणात एका फॉरेनच्या मुलीचं उदाहरण होतं की अपघातात तिचे 2 हात गेल्यानंतर ती स्कॉलर होती आणि तिला तिचं शिक्षण थांबवायचं नव्हतं. सो तिने पायाने लिहायला शिकली ती आणि ती टॉपर आली एक्झामला. तर ते उदाहरण वाचलं आणि एकदम मी एवढा इन्स्पायर्ड झालो, माझ्या डोळ्यात पाणी होतं तेव्हा. मला असं झालं ही एक लाईन मला एक रिॲलिटी चेक देते आहे की अरे आपण आपल्याकडे आहे तसा किती यूज करतोय किंवा नाही करत. सो म्हटलं ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे, आपण यावर काहीतरी करायला हवं. आणि मग एकांकिकेचा जन्म झाला. स्पृहा जोशीने तेव्हा तो रोल केला होता. मग व्यावसायिक नाटकात जेव्हा रूपांतर झालं तेव्हा मी थोडा पहिले घाबरत होतो की आता बऱ्याच वेळा असं होतं ना की आता व्यावसायिक नाटक करायचं म्हणून आपण सीन्स वाढवतो किंवा हे करतो, तर मला ते पाणी टाकल्यासारखं वाटू नये, ओढून ताणून वाटू नये अशी होती. म्हणून मी घाबरत होतो. व्यावसायिक नाटकाचं चांगल्या पद्धतीने रिसीव्ह झालं, इतकं पटकन ते लोकांना कनेक्ट झालं. मग मात्र मला कॉन्फिडन्स आला की यावर आपण चित्रपट करू शकतो आणि मला कधी ना कधी चित्रपटात पदार्पण करायचंच होतं. सो मी ठरवलं की आपण करूया याच्यावर. ॲक्च्युली सोबतीने हेही ठरलं आता बॅक टू बॅक अनन्या खूप झालं आहे, आता आपण मध्ये काहीतरी काम करूयात, एक गॅप घेऊयात, कारण नाटकही चालूच आहे. तोपर्यंत नाटक बंद होईल आणि नाटक बंद झाले की काही वर्षांनी आपण हिंदी चित्रपट करूयात. आणि हिंदीच होता माझ्या डोक्यात, कारण मला हे कळलं होतं ही जसं म्हणाली ऋता की लँग्वेज बॅरियर नाही आहे त्याला. ही अनन्या मराठीतच चांगली वाटेल आणि असं काही नाही. बॅकड्रॉप या अनन्याच्या जगात कुठलाही होऊ शकतो, ते पात्र कुठेही जाऊ शकतं. सो आपल्याला हिला जर लार्जर ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचं आहे तर आपण हिंदी करूयात, तोपर्यंत आपल्याला कामाचा एक्सपिरियन्स पण येईल, असं माझा एक विचार होता. पण मधल्या काळात रवी सरांचा अचानक एक फोन आला की मी तुझं नाटक पाहिलं, मला आवडलं आहे सिनेमा, नाटक आवडलं आहे आणि माझी इच्छा आहे की मी याच्यावर चित्रपट करावा. पहिली ऑफर होती की मी डिरेक्ट करेन, तू रायटर म्हणून ये. पण मी त्यांना क्लिअर केलं की सर एक तर तो विषय माझ्या खूप मनाच्या जवळचा आहे आणि मी डिरेक्टर आहे, मला ॲक्च्युली डिरेक्टर म्हणूनच करिअर करायचं आहे. सो त्यांनी फार न वेळ घेता पटकन ते मला हो म्हणाले आणि मला असं वाटतं चित्रपटाचा खरा प्रवास तिथून सुरू झाला आणि तो अचानक सुरू झाला, असा तो प्लॅन नव्हता खरं. पण मी म्हटलं एवढी मोठी व्यक्ती स्वतःहून विचारते. कसं आहे, प्रत्येक डिरेक्टरला वाटतं की माझा सिनेमा करेक्ट प्रोड्युसरकडे जावा, करेक्ट लोकांकडे जावा. स्वतःहून येते मला आणि ते पटकन जर 2 मिनिटात मी तू डिरेक्ट कर पण म्हणताय, म्हणजे त्यांचा कथेवर किती विश्वास आहे ते फिलिंग मला आलं तेव्हा. आणि मी म्हटलं फार काय आता आपण वेगळ्या फॅन्टसीमध्ये नको जायला, हिंदी करूया, ते करूया, सध्या आपल्या जे समोर आलं आहे ते करूयात आणि चित्रपट सुरू झाला. सिनेमॅटिक लिबर्टी तुम्ही किती घेतली आहे? जेव्हा नाटकावरून सिनेमा बनला जातो तर त्याच्यात नक्कीच आपल्याला सिनेमा हे वेगळं माध्यम आहे, तर त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टी तुम्ही किती घेतली? हे पात्र खूप खरं आहे आणि हा जो प्रवास आहे ना अनन्या, जसं अनन्याचा अर्थच आहे अनन्य साधारण, म्हणजे ती सगळ्यांमधली एक असली तरी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. हा जो अनबिलिव्हेबल जो ट्रॅव्हल आहे ना तिच्या लाईफचा, तोच एवढा बिगर आहे ना, त्याच्यामध्ये एवढं सारा ड्रामा आहे, एवढे सारे इमोशन्स आहेत, त्याच्यात डाऊनफॉल आहे, राईज आहे, त्याच्यामध्ये रिलेशन्स आहेत, बाप आहे, भाऊ आहे, प्रेम आहे, त्याच्यामध्ये सकारात्मक विचार आहे, नकारात्मक विचार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अनन्याच्या कथेमध्ये काय नाही असं म्हणजे सगळं. सो सिनेमॅटिक वेगळी लिबर्टी असंच अशी घ्यावी लागली नाही, त्या कथेलाच मला फक्त न्याय द्यायचा आहे आणि तो सिनेमॅटिक पद्धतीने द्यायचा आहे याचं प्रेशर होतं. कारण ऑलरेडी नाटक असल्यामुळे ते कम्पेअर आत्ता पण तुम्ही 2 रिव्ह्यू आत्ताच आलेत आमचे आणि आत्ताही 2 रिव्ह्यू तुम्ही वाचाल ना तर ते म्हणतात नाटक ग्रेट होतं, आता सिनेमा तेवढाच ग्रेट झालाय, नाटकात ते छान होतं, इथेही छान झालंय. सो ते पटकन कम्पेअर होणं ना खूप नॅचरल होतं, कारण चालू नाटक आहे ना, ते असं 10 वर्षापूर्वीचं नाटक नाही आहे. सो मला ते खूप प्रेशर होतं की उद्या कम्पेअर केलं लोकांनी आणि जर कोणीही एकाने जर असं म्हटलं नाटक छान होतं, सिनेमा काय जमलं नाही, तर मग मी तर म्हटलं गेलो, तर मला टेन्शन होतं ते खूप. पण मी म्हटलं तसं ही अनन्याच इतकी सुंदर आहे, ही अनन्याच एवढी मोठी आहे, एवढी खरी आहे की हिच्यासोबत तुम्ही प्रामाणिक राहिलात ना की ती तुम्हाला कमी करत नाही. हे पात्रच एवढं सुंदर आहे. आणि मी
त्या कथेला नव्याने सिनेमाच्या पद्धतीनेच पाहिलं. मी गृहीत नाही धरलं की आता नाटक जसं झालंय तर तेच घेऊयात, चेपूयात, लोकांना आवडलंय, काय फरक पडतो, आपल्याला फक्त काय शूट करायचंय. नाही, मी त्याला कॅमेरामधनंच त्या कथेला नव्याने बघितलं. म्हणून झालं काय, नाटकातला काही भाग मला वगळून टाकावा लागला कठोर होऊन, आणि सिनेमात नवीन भाग मला आणता आला. मला वाटतं सिनेमा या माध्यमाचा मला सगळ्यात जास्त जर काही फायदा झाला असेल या सगळ्या प्रोसेसमध्ये, मी जे अनन्याला ना थिएटरमध्ये एक 15-20 फुटाच्या मागणं बघत होतो. आपण काय नाटकात एक फ्रेम बघतो ना फक्त, मी इथनं बघत होतो, तशी अनन्यानं व्हिज्युअली माझ्यापासून दूर होती. मला फार तिच्या जवळ जाता येत नव्हतं. कॅमेरा मला ना तिच्या जवळ घेऊन गेला आणि मला त्या तिच्या स्पेसमध्ये घेऊन गेला ज्या स्पेसमध्ये मी नाटकात जाऊ शकलो नसतो. म्हणजे तुम्ही आता इथे 3-4 स्त्री आहात. एक स्त्रीचं एक आयुष्यात एक 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 स्पेस असते, ती खूप पर्सनल असते. तिथे तुम्ही बाबांना हाक मारू शकत नाही, तिथे तुम्ही भावाला हाक मारू शकत नाही, तिथे तुम्ही आईला हाक मारता. ती स्पेसमध्ये कोणी बाकी येत नाही. अशा स्पेसमध्ये मी नाटकात नाही जाऊ शकलो. त्या स्पेसमध्ये मी कॅमेराने सिनेमात जाऊ शकलो. मी त्या मुलीची ती व्यथा पण बाहेर काढू शकलो आणि त्या व्यथेला सोल्युशन काय तेही सांगू शकलो. सो मला असं वाटतं की सिनेमामुळे मी अनन्याच्या खूप जवळ गेलो आणि मी जितका अनन्याच्या जवळ गेलो, अनन्या तितकी मोठी होत गेली. अनन्याचे इमोशन तितके ग्लो होत गेले, तिचा स्ट्रगल तेवढा ग्लो होत गेला आणि तिची अचिव्हमेंट तेवढी ग्लो होत गेली. सो सिनेमा करताना खूप नवीन सीन्स, नवीन सिक्वेन्स, नवीन इमोशन्स आणि नाटकातला सोल आणि नाटकातला चांगला पार्ट, पण तो सिनेमॅटिक पद्धतीने आहे. तो नाटक म्हणून या सिनेमात तुम्हाला दिसणार नाही, मी याची गॅरंटी देतो. आणि आता तर रिव्ह्यू यायला लागले, सो तुम्हाला विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. म्हणजे मिळायच्या की अरे यार आपण इतकं छान इतकं नाटक आपण बघू शकत नाही आहोत, बिकॉज माझं स्केड्यूल तेव्हा खूपच पॅक होतं. माझी फुलपाखरू नावाची मालिका चालू होती आणि दादा एक गुड न्यूज असं चालू होतं. त्यामुळे खूपच धावपळ होती आणि प्रॅक्टिकली डेली सोप असताना ना फार नाही बघता येत नाटकं असं किंवा, कारण सतत शूट असतं. तर आणि त्याच्यानंतर ऑडिशनलाच बोलवलं आणि सिलेक्शन झाल्यावर पहिलं सांगितलं होतं प्रताप सरांनी, आता नाहीच बघायचं. आणि मला असं वाटतं की कधी कधी आपण जे असं म्हणत असं ना की अरे हे माझ्याने का नाही होते, का नाही होते, मी का नाही बघता येते मला ते. तर मला असं वाटतं त्याला माहीत होतं की मी कदाचित अनन्या नावाच्या फिल्मसाठी मला ऑडिशनला बोलवणार आहे, त्यामुळे ते राहूनच गेलं. त्याच्यानंतर असं ठरलं होतं 300व्या प्रयोगाला येईन मी, पण पॅन्डेमिक झालं आणि आत्ता जेव्हा 300वा प्रयोग होता तेव्हा माझा प्रयोग होता, त्यामुळे ते मी नाहीच पाहिलं. म्हणजे पण आत्ता लागलं तर मी डेफिनेटली बघणार आहे. तुला पर्सनली कशी वाटली, म्हणजे काय सांगशील तिच्या व्यक्तिमत्वातले पैलू तुला? सगळ्यात जास्त आवडले ती म्हणजे शी इज सो सेल्फ डिपेंडेंट. आणि नुसतं सेल्फ डिपेंडेंट आपण बघतो म्हणजे होणं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं नाही आहे. इट इज मोर ऑफ इथून सेल्फ डिपेंडेंट. हे मला असं वाटलं दिस इज समथिंग आय लॅक ॲज रुता, विच अनन्या डेफिनेटली गेव मी. एका पॉईंटला ती इतकी स्ट्रॉंग होती की तिला कोणाचीच गरज भासत नाही आणि हे किती गरजेचं आहे. म्हणजे ती शी इज सो सेल्फ डिपेंडेंट अँड येट शी इज सो अटॅच टू हर फॅमिली. आय लव्ह द मोस्ट अबाउट हर अँड ऑल्सो शी इज अ फायटर अँड शी इज अन इन्स्पिरेशन. म्हणजे आत्ता असं वाटतं की अरे हे कसं झालं आहे माझ्याकडून, आय डोंट नो. ते तिनेच करून घेतलं माझ्याकडून. कारण त्याच्यानंतर पॅन्डेमिक अशी एक फेज होती ज्यावेळी खूपच हल्ले होते मी पण एकच उभारी मला देत होती की नाही, मी अनन्या नावाचा सिनेमा केला ज्यात मी हे केलं आहे. म्हणजे इफ आय कॅन डू दॅट देन आय एम डेफिनेटली मच मोर स्ट्रॉंगर दॅन आय थिंक. आणि ॲक्च्युली अनन्यामुळे मला माझ्या बऱ्याचशा अशा गोष्टी कळल्या ज्या मलाही माझ्या ऋता म्हणून माहीत नव्हत्या. कधी कधी त्या बाजू एक्सप्लोअर करायच्या राहून जातात. सो मला वाटलं नव्हतं की मी 5-5 तास रोज वर्कआउट करू शकेन, मी इतकं फिजिकल पेन हँडल करू शकेन. मला पटकन रडायला येतं, त्यामुळे मी खूपच तशी माझ्या घरीच मला रडूबाईच म्हणतात. म्हणजे त्यामुळे मला आत्ता पण हे रिव्ह्यूज वगैरे वाचून मला काकीचा माझ्या तोच मेसेज आला की आय कांट बिलीव्ह ही तीच रडूबाई आहे जिच्याकडून हे असं काम झालं आहे. त्यांनी कोणीच अजून फिल्म नाही पाहिली आहे, ते उद्या बघणार आहेत. त्यामुळे आय थिंक अनन्या मला आयुष्य आणि फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल. त्यामुळे आय थिंक अनन्या इज गोइंग टू गिव्ह मी एव्हरीथिंग अँड आय एम जस्ट वेटिंग व्हॉट ऑल शी हॅज इन फ्रंट ऑफ मी. लेट्स सी. या एखादा सीन जो तुला चॅलेंज वाटला असेल असा कुठला होता? तर जेव्हा आपण कुठलं काम नसतं ना तेव्हा ऑडियन्स समोर काहीच इमेज नसते. म्हणजे दुर्वा करताना लोकांना माहीत नव्हतं की कोण आहे रुता. जशी दुर्वा दाखवेन मी तसं ते कॅरेक्टर. त्यामुळे त्यातले थोडे ऋताचे ट्रेट्स आहेत का दुर्वाचे ट्रेट्स आहेत हे माहीत नाही. त्याच्यानंतर वैदेही करताना मागे दुर्वाचं बॅगेज आलं, मन्या करताना दुर्वा वैदेहीचं बॅगेज आलं आणि अनन्या करताना दुर्वा वैदेही मन्या आणि शिव असे खूप बॅगेज झाले आणि ऋताचं एक वेगळं बॅगेज. कारण
काय असतं की इंटरव्ह्यूज देताना यू कांट फेक राईट, यू कांट बी अ फेक. इव्हेंच्युअली लोकांना कळतं की ऋता कशी आहे. अँड आय कांट डू दॅट. म्हणजे आय हॅव टू स्पीक माय हार्ट आउट. नाही तर मला ते आय डोंट नो म्हणजे असं नाही आहे की सोशल मीडिया इमेज एक वेगळी एक असं माझं आय एम नॉट अ बिलिव्हर ऑफ इट. सो मला अनन्या करताना माझा ॲज अन ॲक्टर म्हणून हा टास्क होता की चुकूनही ही तर वैदही वाटते, ही तर हे मी आयुष्यात डायजेस्ट करू शकत नाही. त्यामुळे माझा तो पहिला ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. कारण काय होतं, ह्या सगळ्या कॅरेक्टर्सना चेहरा तर सेम आहे ना, डोळे तर सेम आहेत ना, तर ते कसे बदलायचे असं एक. अँड आय एम स्टील ग्रोईंग, आय एम स्टील स्ट्रगलिंग. माय फर्स्ट फिल्म. मला अजून खूप काही काही करायचं आहे आणि खूप काही काही शिकायचं आहे. आणि मला ना ते कम्फर्ट झोनमध्ये जायला लागले ना की आय गेट अ लिटल अनकम्फर्टेबल. आय हॅव टू कम आउट ऑफ माय कम्फर्ट झोन अँड वर्क. अँड अनन्या इज सच अ कॅरेक्टर जिने मला अजिबात झोपू नाही दिलं 4 महिने नाही. आणि त्यात मला असं वाटलं होतं ठीक आहे आता जरा 2020मध्ये 31 जुलैला रिलीज होणार सिनेमा आणि मी कट ऑफ होणार त्याच्यातून. पण ती नाही जाऊ दे, ती सोडतच नाही. सरांना तिने 10 वर्ष सोडलं नाही, आहे तर फक्त 2 वर्ष झाली आहेत. सो आता फायनली ती 22 जुलैला येते आहे आणि आय एम सो ग्लॅड. म्हणजे आत्ता मी फिल्म बघताना मी कम्प्लिटली नाव आय हॅव मेड माय सेल्फ स्ट्रॉंग इनफ की मी ती थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने बघते. ती मीच आहे असं मी नाही बघत. आणि मला ॲक्च्युली माझ्या आईबाबांनी पहिला रफ कट पाहिला होता आणि माय बाबा इज अ बिग टाईम क्रिटिक. म्हणजे ते असं आहे ना की आई असं म्हणते छानच दिसते आपली पोरगी आणि बाबा असतात की जरा दोन असे कॉन्ट्रास्ट आहेत घरी. सो बाबांनी मलाही सांगितलं होतं की अजिबातच म्हणजे नाही वाटत मन्या किंवा वैदई किंवा ऋता. तर मला असं झालं की बास, दॅट वॉज मोर इम्पॉर्टंट. सो दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. त्या पद्धतीने बोलते किंवा ती ज्या पद्धतीने रिॲक्ट करते, एक तर ती रडत नाही आणि माझं ऋतून लगेच डोळ्यात पाणी येतं लगेच. म्हणजे मला सरांनी सांगितलं होतं इथे एवढंच रडायचं, इथे हेच पाणी आलं पाहिजे, हे डोळ्यातून पडलं नाही पाहिजे, इथे एवढेच वेलप झाले पाहिजे डोळे, एवढं मला सांगितलं होतं. त्यामुळे आय थिंक कंट्रोल्ड वातावरणात काम करणं इट्स सेल्फ अ व्हेरी मच प्रेशर. सो चॅलेंजिंग सगळेच सीन्स होते. बट आय थिंक वन थिंग विच आय पर्सनली लाईक इज द हॉस्पिटल सीन, जिथे तिला पहिल्यांदा कळतं की तिचे हात नाही आहेत. मी ते कधी एक्सपिरियन्सच केलं नाही, त्यामुळे मला आय वॉज कॉन्टेम्प्लेटिंग अ लॉट की नक्की त्या सीनमध्ये काय करायचं आहे मग मी कसं इम्प्रूव्ह करू. मग ऑब्व्हियसली प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा रिॲक्ट करेल, पण अनन्या की स्ट्रॉंग आहे, मग ती रडेल, मग ती ओरडेल, मग ती काय करेल एक्झॅक्टली. सो ते खूप असे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन्स होते. पण आता ते बघितल्यावर आय थिंक इट्स ओके, ठीक आहे, ओके, बघूया आता काय बघूया. ऋता कशी ह्याच्यामध्ये इन झाली, काय थॉट प्रोसेस होता ऋताला सिलेक्ट करणार? तर पहिला थॉट हा क्लिअर झाला प्रोड्युसरसोबत की आपण नाटकाची टीम रिपीट नको करायला, कारण नाटक चालू आहे. तेच स्टार्स जर आपल्याला पडद्यावर दिसले असते तर लोकांना नाविन्य काही राहिलं नसतं, त्यातला फ्रेशनेस मेला असता. पण आता नवीन अनन्या शोधणं हा टास्क होता आमच्यासाठी, कारण आता ते ऑलरेडी 2 अभिनेत्रींचं काम किंवा ऑलरेडी अनन्या एवढा टफ रोल आहे, तर असं कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही त्या रोलच्या बाबतीत. कुणाला घेऊयात? मग एक 3-4 नावं आमच्या डोक्यात आली आणि आम्ही ठरवलं की आपण कठोर होऊयात आणि आपण ऑडिशन घेऊयात. आपण नावाच्या पाठीमागे की आता ही मोठी आहे तिला कास्ट करूयात, करेल रीती, असं ग्रांटेड नाही पकडायचं. कारण एक स्पेशल एफर्ट्स लागणार होते अनन्याचा रोल करायला. सो ते ऑडिशन घेत होतो आणि ऑडिशनच्या दरम्यानच रवी सरच मला म्हणाले की ऋता दुर्गुळे तुला माहीत आहे का? मी म्हटलं सर मी नाव ऐकून नाही, पण मी भेटलो नाही आहे. नाही, मी तिचं नाटक पाहिलं आहे, मला खूप आवडलं तिचं काम आणि मला असं वाटतं आपण या ऑडिशनला तिला बोलवायला हवं. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला वाटतं तर बोलवा. आणि मग ऋता आली आहे. तिला काही 3-4 सीन वेगवेगळे दिले मी, वेगवेगळ्या मूड्सचे, आणि ज्या पद्धतीने ते केले, ज्या पद्धतीने मी काही तिला इनपुट्स देत होतो, तर ती ज्या पद्धतीने ग्रास्प करत होती त्याला, पटकन ती त्याच्यापर्यंत पोहोचत होती. आणि ओव्हरऑलच तिचे डोळे, तिचा चेहरा, तिचा ॲपिरियन्स, मला ओव्हरऑल एक वाईब आली त्या दिवशी की एक हिरोईन आहे आपल्याकडे, ही सगळं आहे हिच्याकडे. हे सगळं मला जर नीट वापरता आलं ना तर ही एक स्ट्रॉंग अनन्या पडद्यावर उभी राहील. आणि मला असं वाटतं ती की नॅचरल वाईबनं खूप वर्क करत असते. त्या दिवशी ती आली होती मला की आली, आपल्याला आपली अनन्या मिळाली, असं एक फिलिंग आलं होतं मला. सो मी फार विचार न करता तिचं कास्टिंग केलं. त्या दिवशी ते सीन, ते ऑडिशनपासून ते सिलेक्शन झाल्यापर्यंत काही सापडली वगैरे नव्हती ती, कारण बेसिक ॲज अन ॲक्टर ऑडिशन द्या, झालंय आता सिलेक्शन झालंय असं पटकन सांगा, मग मी पुढे वर्किंग सुरू करेन. कारण ॲज अन आर्टिस्ट ऑल्सो वी आर व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह की नाही ऑडिशनमध्ये एवढंच करणार नाही, हे सिलेक्ट होईपर्यंतच एवढं करणार. कारण वाय शुड आय गिव्ह अवे ऑल माय हुक मी एकाच वेळेला.
बट त्याच्यानंतर आय थिंक फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मला ती कळत गेली, मोर ऑफ से सापडत गेली पेक्षा, बिकॉज मी त्या मुलीने ते त्रासातून ती गेली असणार आहे. आणि आय थिंक तो कॉमन मुद्दा मला मिळाला की आय कुड ॲटलिस्ट हात जाण्याचं दुःख मला कदाचित कळणार नाही, पण त्याच्यानंतरची प्रोसेस मी ॲक्च्युली अनुभवली, कारण आय कुडंट यूज माय हँड्स इन माय ट्रेनिंग, सो आय हॅड टू डू एव्हरीथिंग विथ माय लेग्स. त्यामुळे आय थिंक तो मुद्दा मला सापडत गेला आणि मला आय थिंक मला ती रिव्हर्स सापडत गेली. म्हणजे आधी ती मला सापडली हात नसतानाची आणि नंतर मग ती उलट 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 सापडत गेली. मग माझा ग्राफ रेडी झाला. आणि ॲक्च्युली खरं सांगू का, माझ्याकडे ना असं भरलेलं ताट होतं, मला फक्त जाऊन खायचं होतं. खरं सांगते मी, आय हॅड दी एंटायर स्केच रेडी बिकॉज ऑफ सर. बोलेल ती इतकंच करेल, ती अशीच दिसेल. आणि म्हणजे हे सरांचं तर विजन आहेच, पण त्याचबरोबर आमचे विनोद दादा ज्यांनी माझा मेकअप केला आहे, त्याच्यानंतर मेघना मॅम, अनुतमा, जे देवर डिसाइडिंग कुठले कॉस्ट्यूम घालायचे, ते तसेच का घालायचे, इतपत ती बॅग तीच का, तिच्या रूममध्ये हे एवढंच काय, हे काय, तिथे हुक काय, बघितलं सगळं कळेल. बिकॉज शी इज नॉट एनी ऑर्डिनरी गर्ल, शी इज अ गर्ल विथ अ व्हेरी स्ट्रॉंग माइंड. आणि तिने ठरवलं आहे की स्वतःच्या हिमतीवर जगायचं, तर वी मेक आर वे. वी डोंट वेट की कोणीतरी आपल्याला वे करून देईल. वी मेक आर ओन वे, वी मेक आर ओन प्लेस. त्यामुळे तिने तिच्या हिशोबाने ते मोल्ड केलेल्या गोष्टी आहेत. आणि मला हे खूप आवडते की समटाईम्स इट इज नॉट ऑलवेज नीडेड टू गो द हार्डर वे, यू हॅव टू गो द स्मार्टर वे. इट कॅन मेक युअर लाईफ इझी. आणि तुम्ही कोणाला प्रूव्ह करत असता? आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना प्रूव्ह करायचं, पण तसं नाही आहे. त्यांना कोणाला काही फरक पडत नसतो आणि तुझं जर आपलं चाललेलं असतं ते तसंच आहे. ती इतकी सॉर्टेड आहे. तर मला असं वाटतं ती फिजिकल ट्रेनिंगमध्ये आय वुड से ती मला जास्त सापडत गेली. मेंटल ग्रूमिंग सेशन्स डेफिनेटली हेल्प्ड मी या गोष्टींमध्ये, जेव्हा मला कळत नव्हतं की, बिकॉज सी माझं असं होतं की इमोशनल सीन्स असेल तर मी कुठल्या तरी गोष्टीची रिलेट करते अँड देन आय ट्राय टू परफॉर्म. इथे मी रिलेट कशाशी करू? यू डेफिनेटली डोंट इमॅजिन युअर सेल्फ ऑर एनीवन एल्स इन सच अ सिच्युएशन. त्यामुळे त्या ह्याच्यात आय थिंक ती मोर ऑफ जे काही शेवटचे जे काय म्हणतात त्याला ब्युटिफिकेशन असतं ते सरांनी म्हणजे सगळंच. त्यामुळे जे स्केचमध्ये फक्त येऊन मला रंग भरायचे होते ते आय हॅव जस्ट ट्राईड. बट इज सो ब्युटिफुली रिटन ना, आय डिडंट हॅव टू डू एनिथिंग एल्स. सो आणि सरांनी मला सांगितलं होतं रडायचं नाही, वाक्य कमी बोलायची आणि डोळ्यांनी बोलायचं. तू शांत आहेस तरी कळलं पाहिजे की तुला काय म्हणायचं आहे. आणि आय फेल्ट दॅट इज द ब्युटी ऑफ द स्क्रिप्ट. कारण मला असं होतं ना, मी पण ना खरं तर खूप कमी बोलणारी आहे. मला इंटरव्ह्यूजमध्ये बोलणं पण मला असं होतं की बापरे, मी आता मला असं विचारलं की काय काय मेहनत केली, मला असं होतं मी असं स्वतः कसं सांगू. ठीक आहे आणि आता झालं आहे, आता तुम्ही सिनेमा बघा. त्यामुळे मला ते एक खूप कॉमन पॉईंट वाटला की मला खूप ना सायलेन्स, रिलेशनशिप्समधले सायलेन्स ते खूप अट्रॅक्ट करतात. म्हणजे ज्या माणसाला माझा सायलेन्स कळू शकतो ना, आणि ॲक्च्युली माझ्या जवळची माणसं अशी आहेत ज्यांना मी हे बघत नाही की आम्ही किती गप्पा मारू शकतो, मी हे बघते की मी शांत असल्यावर त्याला कळतंय का की मला काय म्हणायचं आहे. सो आय गिव्ह अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू सायलेन्स अँड आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ अनन्या. आणि ॲक्च्युली काय ते, सो वी हॅव शॉट द एंटायर फिल्म लाईक दिस विथ ग्लव्स इन द हँड. सो सी धावताना ना नॅचरली तुमचे हात हलतात, ते नाही करायचं आहे. आणि ते तसं स्टॅच्यू कसं राहणार म्हणजे रोबोसारखं. सो आय थिंक दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट. कारण ह्या सगळ्या सिक्वेन्सेसमध्ये ते एक्सरसाइज करताना ना, इफ यू सी, आता तुम्ही फिल्ममध्ये पूर्ण मॉन्टाज बघाल त्याचा, तर ते ग्लव्स घालून सगळं केलेलं आहे. त्यामुळे ती पूर्ण हात आहे आणि समोर कॅरेक्टर आहे, तर ते तिच्या ह्याच्यावर शॅडो नको जायला, हे असं आम्ही प्रत्येक ते आय थिंक धावण्याचा शॉट पण आपण एक असा हात ठेवून एक असं असे आम्ही प्रत्येक सीन शूट केलेत. एम्प्टी प्लेट शूट का माझ्या ॲक्टर्सने मी नसताना परफॉर्म करायचं असं खूप केलं आहे. तो स्ट्रगल म्हणजे ते फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, मेंटल ग्रूमिंग सगळं झाल्यावर अचानक आला तो VFXचा पार्ट. फिगरिंग आउट की काय कसं करता येईल, बिकॉज 70-75% ऑफ द फिल्म वॉज VFX. त्यामुळे आय थिंक एवढं सगळं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करताना ना, तुम्ही जे बघताय ना ते अदरवाईज खूप इझी आहे मला करायला, पण आय हॅव टू गो द रिव्हर्स वे. म्हणजे मला ते मी ट्राय पण करते आणि बाबा येतात असा एक सिक्वेन्स आहे आणि आम्ही ते बघतो वगैरे. तर मी सरनं म्हटलं पण सर माझा आता पाय पोचतोय. म्हणजे ड्युरिंग द एंटायर प्रोसेस इट वॉज लाईक की कधी पोचणार. आणि शूटिंगच्या इथे होतं की ऋता आता स्ट्रगल दाखव नाही पोचणार आहे. तर मला असं झालं की ओके, बट ओनली बिकॉज आय कुड गो थ्रू द एंटायर पेन, आय कुड इमोट इट वेन ॲक्च्युली माझा पाय पोचत होता इथपर्यंत फिल्म सुरू असताना. सो द एंटायर शूटिंग वॉज फन. का याचा आम्हाला खूपच मला कधी कधी कंटाळा यायचा की 4-4 वेळेला
मास्टर करायला लागायचे आम्हाला, मास्टर शॉट्स बिकॉज ऑफ द शॅडो आणि एथिंग. तर ते काय आम्ही आउटडोर शूट केलं आहे सगळंच. पण वी हॅव हॅड फन बिकॉज द टीम वॉज नाईस. तो VFXचे तर ते असे दिसायचं म्हणजे एक ओके आमच्यासाठी शॉट झालं की ते यायचेच की ऐका हे असं नाही आहे हे वेगळं आहे, इथून तुम्ही थोडे लिमिट. त्यामुळे लिमिटेशन्स तेच ना, इतकं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये काम करणं आणि इमोट करणं. आणि ॲक्टरला काय केलं जातं की तू सूट, असं कसं सुटणार, तुम्ही हात बांधलेत माझे. आणि किती नॅचरल आहे ते की बोलताना तुमचा हात असं, आणि कसं आहे तुम्ही इकडचा हात हलवला तरी तुमचं हे हलतं, तर मी खालून हल्ला तरी तुमचं ते हलणारच. तर मी यू जस्ट कांट मूव्ह. लाईक मला ही सूट दिली होती की तुझ्याकडे हात आहेत पण नाही आहेत, तर मी बघ आता तुला काय करायचं. तर मी एक्झॅक्टली जे ॲक्टरला सांगितलं जातं की तुला खूप सूट आहे तू इमोट कर, एक्झॅक्टली मला सांगितलं होतं तुला अजिबात सूट नाही आहे तू इमोट कर. खूप म्हणजे आय थिंक मोर दॅन या, आणि ते चेहऱ्यावर दाखवायचं नाही. म्हणूनच आय थिंक सरांनी ठरवलं होतं डोळ्यांनीच बोलायचं. हादरलेली असते ना मनात पण, त्यामुळे तिच्या यामुळे नाही हादरली आहे की माझ्यासोबत अपघात झालाय, ती या गोष्टीमुळे हादरली की यामुळे बाकी लोकांवर एवढा का परिणाम झालाय. ते खूप इंटरेस्टिंग आहे या कथेचं की तिला फिजिकल हार्मची जास्त काळजी नाही, तिला मेंटल हार्मची जास्त काळजी आहे. आणि दुसरा भाग की तुम्ही जे म्हणालात की काय त्याच्यात त्या गाणं करताना, त्या गाण्यातच मॅक्झिमम आम्ही शॉर्ट्स घेतले ज्यामध्ये ती पायाने सगळं करते. तर हिला मी कंपल्शन केलं होतं की बघ आता नाटक बघणाऱ्यांनी ना ती गोष्ट लाईव्ह पाहिलेली आहे, ओके, सो तिथे कट नाही आहे, तिथे चीट नाही आहे. सो जे काही नाटकात घडलं आहे ते रिअल घडलं आहे, लोकांनी ते उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि माझ्या नाटकात अशी एकदा पण अशी चूक नाही झाली की चुकलं आहे, ओके, तिला जमलं नाही आहे. त्यामुळे लोकांवर त्याचा भयंकर इम्पॅक्ट आहे. आता म्हटलं हीच गोष्ट सिनेमात दाखवताना माझ्यावर एक कंपल्शन असं आहे की ती खरी वाटली पाहिजे. मी ती चीट केली आहे, कटिंगमध्ये मी तिला लपवलं आहे, किंवा तुझा पाय वर यावं म्हणून 4 माणसं तुला खाली पायाने पाय दाबतायत तुझा, आणि ते आम्ही कॅमेरात शूट करत नाही आणि तुला त्याचा सपोर्ट मिळतोय म्हणून तुला ते जमतंय, हे मी अजिबात करणार नाही. हे सगळ्यात म्हणजे डे 1लाच मी तिला क्लिअर केलं होतं. मला तू अशी हवी आहेस जशी काय आता तू नाटकात रिप्लेसमेंट करणार आहेस आणि तुला नाटकं सगळं लाईव्ह करायचं आहे, अशीच तुम्हाला तयार हवी आहेस. सो जे काय तुम्ही बघताय ना सिनेमात तिने पायाने केलेलं, हे नाटकासारखं ना वन शॉट झालेलं आहे, कटिंग नाही आहे त्याच्यात. एखाद ठिकाणी मला कटिंग करावी लागली कारण ती एक सिनेमॅटिक डिमांड असते त्यामुळे करावं लागतं. अदरवाईज मॅक्झिमम ठिकाणी मी प्रयत्न केला आहे की तूच हे करतीयस आणि रिअल टाईममध्ये करतीयस आणि नो कटिंग वन शॉटमध्ये करतीस, हे लोकांना खाली पटलं पाहिजे. ते जेव्हा लोकांना एकदा पटलं की तू जिंकलीस, मग तुला कोणाची भीती नाही. आणि होपफुली ते घडते आता. प्लीज. आणि जवळच्या काय लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन अनन्या बघा 22 जुलैला. आणि पण जेन्युअनली खूप ऑनेस्ट इंटेंटने फिल्म केली आहे. आणि आता आमचं काम करून झालं आहे, प्रमोशन्स करून झालेत, इंटरव्ह्यूज देऊन झालेत. आता प्लीज तुम्ही फक्त तिकीटं काढा आणि फिल्म बघा. थँक्यू सो मच.